आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। भाजपसाठी आता मैदानामध्ये उतरलेल्या संघाची ही बातमी आहे। संघ आणि भाजपमध्ये समन्वय ठेवण्यासाठी अतुल लिमये यांची नेमणूक करण्यात आली आहे। त्यानंतर आता अतुल लिमये यांनी भाजपचे प्रमुख नेते आणि संघाच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। या बैठकीत भाजपच्या मंत्र्यांनी बदल्या तसंच भ्रष्टाचारांच्या आरोपांपासून दूर राहण्याचाही सल्ला दिलाय। तर विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकायची तयारी असेल तर संघ आणि भाजपचे समन्वय साधणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। आपण पाहतोय संघ आता भाजपसाठी मैदानात उतरलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळी रणनीती आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आखली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवर अतुल लिमये यांनी ही महत्त्वाची माहिती दिली। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, काय माहिती आहे? नक्कीच भाजप आणि संघ याच्यामध्ये समन्वय राहण्यासाठी खरं तर अतुल लिमये यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि अतुल लिमये यांनी नंतरून काल मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये जे बदल्या होत आहेत आणि त्याचबरोबर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, हे आरोप कुठेतरी आपल्या आमदारावर लागू नयेत यासाठी विशेष काळजी घेण्यासाठी देखील सांगितलं आहे। आणि त्याचबरोबर जर विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर संघ आणि भाजप यामध्ये समन्वयक असणं गरजेचं आहे, या देखील सूचना दिल्या आहेत। आणि त्याच बरोबर मराठा समाज असेल, दलित समाज असेल आणि ओबीसी समाज असेल, या तिन्ही समाजातील जे काही महत्त्वाचे नेते आहेत या सगळ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या द्या, जेणेकरून सगळ्या समाजातील जे लोक आहेत त्यांना आपल्याला सोबत घेण्यासाठी एक महत्त्वाचा फायदा होऊ शकते। अशा महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी आहेत त्या संघाकडून आता भाजपला सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच पद्धतीने सध्या आता ही काम सुरू झालेलं आहे। कारण की लोकसभेमध्ये कुठेतरी या समन्वय नव्हता, याचा फटका देखील पडलेला पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच कुठेतरी विधानसभेमध्ये हा समन्वय नसला तर पुन्हा एकदा फटका पडू नये यासाठी ही विशेष काळजी आहे ती घेतलेली पाहायला मिळते। अगदी नक्कीच, धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।